नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे राशन कार्ड आहे का? तुम्ही दर महिन्याला रेशन दुकानातून धान्य घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण राज्यातील काही राशन कार्डधारकांना रेशनचे धान्य मिळणे बंद होणार आहे, अशी माहिती आहे. पण नेमकं कोणत्या रेशन कार्डधारकांना याचा फटका बसू शकतो? रेशन कार्ड बंद होण्यामागची कारणं कोणती आहेत? आणि तुमचं रेशन कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया सविस्तर माहिती. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांना रेशनपासून दूर करण्यासाठी मिशन सुधार योजना राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेमध्ये काही रेशन कार्ड धारकांची माहिती तपासली जात आहे. विशेषतः कुटुंबाचे उत्पन्न, वाहन, जमीन, सरकारी नोकरी, कर भरणे, मालमत्ता आणि ई-केवायसी यासारख्या बाबीचा विचार केला जाऊ शकतो. आता पाहूया कोणत्या 10 कारणांमुळे रेशनचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. तर पहिलं कारण आहे कुटुंबाचे उत्पन्न. पहिलं कारण आहे, जर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे संबंधित पात्रता मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्या कुटुंबाच्या रेशन पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. म्हणून आपल्या रेशन कार्डमध्ये नोंद असलेले उत्पन्न आणि सरकारी नोंदी यामध्ये काही विसंगती असेल तर ते तपासा. 2 नंबरचा आहे कारण चारचाकी वाहन. जर रेशन कार्ड धारकाच्या किंवा कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहन असेल किंवा त्यापेक्षा मोठे वाहन आढळल्यास त्यांची पात्रतेची पुन्हा तपासणी केली जाऊ शकते. म्हणून वाहनाची नोंद आणि रेशन कार्डमधील माहिती यामध्ये काही गैरसमज किंवा चुकीची माहिती असल्यास ती दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. तिसरी, जमीन धारणा. पोस्ट पोस्टनुसार कुटुंबाकडे 4 एकरपेक्षा जास्त जमीन किंवा काही परिस्थितीत 2.5 एकरपेक्षा जास्त बागायती जमीन असल्यास पात्रतेवर प्रश्न निर्माण होऊ शकतो. पात्र जमीनधारकाचे निकष, योजना आणि संबंधित सरकारी नियमानुसार तपासले जातात. त्यामुळे आपल्या बाबतीत नेमका नियम काय लागू होतो हे अधिकृत कार्यालयातून तपासून घेणे योग्य ठरेल. चौथा आहे सरकारी नोकरी. कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी किंवा निमशासकीय सेवेत असल्यास रेशनच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची नोकरी आणि उत्पन्नाची माहिती सरकारी रेकॉर्डमध्ये योग्य आहे का हे तपासणे गरजेचे आहे. 5. करदाता. जर कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स किंवा व्यावसायिक कर भरत असेल तर संबंधित रेशन योजनेच्या पात्रतेमध्ये तपासणी होऊ शकते. म्हणून फक्त रेशन कार्ड आहे म्हणून कायम पात्र राहू असे गृहीत धरू नका. 6. पक्के किंवा मोठी मालमत्ता असेल तर. कुटुंबाकडे मोठे पक्के घर किंवा व्यावसायिक मालमत्ता असेल तर काही योजनेच्या पात्रतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. विशेषतः सरकारी डेटाबेसमध्ये असलेली मालमत्तेची माहिती आणि रेशन कार्डवरील माहिती यामध्ये तफावत असल्यास तुमचे राशन कार्ड रद्द होऊ शकते. महागडी सुविधा किंवा उपकरणे. 7वा कारण म्हणजे महागडी किंवा मोठे असलेले तुमच्याकडे उपकरणे. कुटुंबात 3 किंवा 5 केव्हीए क्षमतेचे जनरेटर किंवा एसी असल्यास पात्रतेवर परिणाम होऊ शकतो, असे नमूद केले आहे. मात्र अशा बाबतीतही अंतिम निर्णय संबंधित शासकीय नियम आणि पडताळणी प्रक्रियेनुसारच होतो. 8. व्यवसायाची नोंद. जर रेशन कार्ड धारकाच्या नावावर नोंदणीकृत व्यवसाय असेल किंवा कंपनी असेल तर रेशनच्या पात्रतेवर त्याची तपासणी केली जाऊ शकते. त्यामुळे व्यवसाय बंद केला असेल पण सरकारी रेकॉर्डमध्ये अजूनही व्यवसाय सुरू असल्याचे दाखवत असेल तर संबंधित नोंदी अद्ययावत करून घेणे गरजेचे आहे. 9. सलग 6 महिने धान्य न घेणे. जर एखाद्या रेशन कार्ड धारकाने सलग 6 महिने राशन कार्डद्वारे राशन खरेदी केले नसेल तर त्याची पात्रता रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही राशन घेत असाल तर त्यामागचं कारण आणि कार्डची स्थिती तपासून घ्या.
10वं कारण ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण न करणे. रेशन कार्डधारकांनी आपली ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण केली आहे का हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच आधारशी संबंधित माहितीमध्ये काही समस्या असल्यास ती दुरुस्त करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं नाव चुकीच्या पद्धतीने वगळण्यात आलं असेल किंवा रेशन कार्डाबाबत काही अडचण निर्माण झाली असेल तर घाबरून जाऊ नका. तुमच्या संबंधित तहसील कार्यालयाशी किंवा पुरवठा विभागाशी किंवा अधिकृत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधा. व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्ही या क्रमांकावर संपर्क करून संबंधित माहिती मिळवून घेऊ शकता. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त सोशल मीडियावरील पोस्ट पाहून किंवा व्हिडिओ पाहून घाबरून जाऊ नका. तुमचं रेशन कार्ड खरंच अपात्र ठरलं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिकृत सरकारी नोंदी आणि संबंधित पुरवठा विभागाकडून माहिती तपासा. तुमच्या राशन कार्डमधील नावाची माहिती, आधारशी संबंधित माहिती, ई-के.वाय.सी, कुटुंबातील मृत व्यक्तींची नावे, उत्पन्नाची माहिती आणि इतर आवश्यक नोंदी योग्य आहेत का हे एकदा नक्की तपासा. माहिती महत्त्वाची वाटली तर व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील आणि गावातील इतर रेशन कार्ड धारकांशी नक्की शेअर करा. अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.